सुमारे 1000 वर्षांपेक्षा जास्त इतिहास असलेलं खंडोबा देवस्थान आणि 300 वर्षांचा वारसा असलेल्या माळेगाव यात्रेला सुरुवात झाली आहे। दक्षिण भारतातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध यात्रा म्हणून माळेगावची यात्रा ओळखली जाते। दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिक व भाविकांनी प्रचंड गर्दी केल्याचं चित्र निर्माण झालंय। महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणारी यात्रा म्हणूनही या यात्रेचा उल्लेख होतो। यात्रेतील घोडे बाजाराची परंपरा पूर्वापार चालत आलेली असली तरी सुद्धा अलीकडच्या काळात माळेगावची यात्रा म्हणजे घोड्यांची यात्रा म्हणूनही वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे। घोडे प्रदर्शन आणि राजकीय घराणे एक समीकरण बनले। मग त्यात लातूरचे देशमुख घराणे असो की बीडचे मुंडे घराणे। प्रदर्शनासाठी आणण्यात आलेल्या विलासराव देशमुखांच्या माधुरी या घोडीला आणि गोपीनाथ मुंडेंच्या शेरा या घोड्याला पाहण्यासाठी नेहमी चढाओढ चालायची। माधुरी भारी की शेरा भारी अशी जुगलबंदी रंगायची। स्वर्गीय पंडितांना मुंडेंचा तुफान घोडा देखील लक्ष वेधून घ्यायचा। त्यांच्या वारसांनी ती परंपरा आजही कायम ठेवली आहे। मंत्री धनंजय मुंडेंचा बादल हा घोडा यंदाच्या माळेगाव यात्रेत अश्वप्रेमींसाठी कसा आकर्षक ठरलाय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राइब करायला विसरू नका। लातूर, नांदेड, परभणी या 3 जिल्ह्यांच्या सीमेवर माळावर वसलेलं लोहा तालुक्यातलं सुमारे 500 लोकसंख्या असलेलं माळेगाव हे छोटंसं गाव। दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली माळेगावची यात्रा दरवर्षी इथेच भरते। विविध राज्यातून विशेषतः दक्षिण भारतातून 4 ते 5 लाख नागरिक दरवर्षी यात्रेला येतात। पूर्वी महिनाभर चालणारी यात्रा आता 5च दिवस चालते। मात्र असे असले तरी माळेगाव यात्रेची प्रतिष्ठा वर्षागणिक वाढतच चालली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही राजकीय नेत्यांच्या घोड्यांच्या प्रदर्शनामुळे यात्रेची रंगत वाढली असून त्यात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांचा बादल हा घोडा चांगलाच भाव खाऊन गेलाय। बादलला पाहण्यासाठी नागरिकांची व यात्रेतील अश्वप्रेमींची गर्दी दिसून येते। मंत्री धनंजय मुंडेंचा बादल कसा आहे पाहूयात। घोड्यांच्या प्रमुख 4-5 जातींपैकी धनुभाऊंचा उंचपुरा बादल हा घोडा काठेवाडी जातीचा असून त्याचे वय 8 वर्ष आहे। नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा ही घोड्यांच्या खरेदी विक्रीची सर्वात मोठी बाजारपेठ आहे। धनंजय मुंडे यांनी स्वतः सारंगखेड्याच्या बाजारातून बादल हा घोडा खरेदी केला होता। यापूर्वी त्यांचे वडील स्वर्गीय पंडितांना मुंडे हे स्वतः त्यांच्या घोड्याला घेऊन माळेगावच्या यात्रेत सहभागी व्हायचे। 4 दिवस मुक्कामी राहायचे। ऑक्टोबर 2016 मध्ये वडील पंडितांना यांचे निधन झाल्यानंतर ती प्रथा अजूनही धनंजय मुंडे यांनी सुरू ठेवली आहे। प्रतिवर्षी धनंजय मुंडे यांचा बादल माळेगाव यात्रेत मुक्कामी असतो। त्याची काळजी घेणारी टीम देखील तिथे त्याच्यासोबत राहते। मंत्री धनंजय मुंडे यांच्या बादल या घोड्याबद्दल अश्वपालक वैजनाथ मामा दळवे काय म्हणतात ते बघूयात। मी 30 ते 35 वर्षांपासून सोबत आहे। साहेबांना पहिल्यापासूनच घोड्यांची खूप आवड आहे। बादल हा त्यांचा आवडता घोडा असून यापूर्वी अण्णांकडे देखील 2-3 घोडे होते। बादल हा घोडा नेहमी परळीत मुंडे साहेबांच्या घरी असतो। साहेब परळीला जेव्हा जेव्हा मुक्कामी येतात तेव्हा गाडीतून उतरल्यावर सर्वात पहिले बादल जवळ जातात, त्याचे लाड करतात। येता जाता नेहमी साहेबांचं भरपूर लक्ष असतं बादलवर। बादलच्या निगराणीबद्दल आम्हाला नेहमी सांगत असतात। वेळ मिळाला की ते स्वतःही त्याची काळजी घेतात। बादलची सवारी देखील करतात। बादलच्या खुराकाबद्दल बोलताना ते म्हणतात की मुंडे साहेब आम्हाला नेहमी खुराक संपला का, निगराणी कशी आहे असं विचारत असतात। बादलला दिवसातून 2 वेळा 2 किलो हरभरा, 2 टाइम दूध दिलं जातं। माळेगावच्या यात्रेत इतर घोड्यांपेक्षा बादल हा घोडा नागरिकांची गर्दी का खेचून घेतो असं विचारल्यानंतर अश्वपालक सांगतात की एकदम एक कलरचा घोडा मिळणं कठीण असतं। पांढरा कलर असला तर त्याच्यात कुठेतरी डाग दिसू शकतो। हा निव्वळ काळ्या रंगाचा घोडा असून बादलचा देखणेपणा आणि त्याची नजर सर्वांचं लक्ष वेधून घेते। त्यामुळे त्याला पाहण्यासाठी लोक गर्दी करतात आणि जास्त फोटो काढतात। जसं गळ्यात काळं मणी असतं तसं काळा घोडा दारात असणं शुभ मानलं जातं। याशिवाय राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव माजी आमदार धीरज देशमुख यांनी माळेगाव यात्रेत आपल्या घोडे प्रदर्शनाची परंपरा कायम राखली आहे।
यात्रेत देशमुखांच्या घोड्याला विशेष मान असतो. लातूर ग्रामीणचे आमदार रमेश अप्पा कराड यांच्या घरातही मागील 100 वर्षांपासूनची परंपरा आहे. यंदा माळेगावच्या यात्रेत त्यांचे 7 घोडे प्रदर्शनासाठी दाखल झालेत. आमदार हेमंत पाटील यांचाही घोडा असतो. माळेगावच्या यात्रेत घोड्यांच्या प्रदर्शनाबरोबरच इतर सर्व पाळीव प्राण्यांचे देखील प्रदर्शन आणि खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावर होत असते. काही अश्वप्रेमींमध्ये घोडे विक्री करण्याची देखील परंपरा इथे दिसून येते. माळेगावच्या यात्रेत विविध राज्यातून 50,000 रुपयापासून ते 50 लाख रुपयांपर्यंत खरेदी विक्रीसाठी जातीवंत घोडी उपलब्ध असतात. माळेगावच्या यात्रेतील धनुभाऊंचा लाडका बादल तुम्हाला कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.